टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकवाण्य गुरुकुल. Unit 2, lesson number 10, 3 sacks of rice. Children, today we are going to learn this lesson. In this lesson, there are the 3 boys who are very hardworking, and the man wanted to marry his girl with one of these boys. So he go to their mother and he spoke to her, and then they both decide one trick to do on these 3 boys to identify which one is suitable for the man's girl, which one is suitable as a son-in-law for that old man. So let's start. 10 3 sacks of rice. You may have read many stories about 3 brothers. Usually 2 of them, the elder ones, are strong, clever but unkind. इथे असं म्हटलं आहे की तुम्ही बऱ्याच 3 भावांबद्दलच्या गोष्टी ऐकल्या असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये युजली मोठे जे 2 भाऊ असतात ते स्ट्रॉंग असतात, क्लेवर असतात, हुशार, पण अनकाइंड म्हणजे जे फ्रेंडली नसतात, दयाळू नसतात असे लोक. दे लाफ ॲट द यंगेस्ट वन बिकॉज ही इज टू सिम्पल अँड सॉफ्ट हार्टेड. आणि ते सगळ्यात लहान म्हणजे धाकट्या भावावर हसतात कारण तो खूप सिम्पल आणि सॉफ्ट हार्टेड असतो म्हणून. पण ही आपली जी स्टोरी आहे ती थोडीशी वेगळी आहे. Our story also has 3 brothers who lived in a small town, but they were all 3 of them honest, kind and hardworking. पण आपली ही जी स्टोरी आहे ती सुद्धा 3 भावांबद्दल आहे, पण ती थोडीशी वेगळी आहे. हे तिघे भाऊ जे आहेत ते एका छोट्याशा गावामध्ये राहतात आणि ते तिघेही कसे आहेत, प्रामाणिक, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, काइंड म्हणजे दयाळू आणि हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. द एल्डर वन रॅन अ शॉप. त्यापैकी जो सर्वात मोठा आहे तो काय करतो, तो एक दुकान चालवतो. द मिडल वन वॉज अ प्रिस्ट. मधला जो भाऊ आहे तो काय आहे, प्रिस्ट म्हणजे पुजारी आहे. अँड द यंगेस्ट वन हॅड जस्ट फिनिश्ड हिज एज्युकेशन. आणि जो सगळ्यात धाकटा आहे त्यांनी आत्ताच त्याचं जे एज्युकेशन आहे म्हणजे त्याचा जो अभ्यास आहे तो पूर्ण केलेला आहे. He had started taking up odd jobs to earn some money and to learn a trade. आणि जो सगळ्यात धाकटा आहे त्यांनी आत्ताच त्याचं शिक्षण पूर्ण केलं असल्यामुळे तो मिळेल ते कामं करतो आणि त्यामधून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याला ही कामं शिकताना व्यापार कसा करायचा ह्याची थोडीशी आयडिया येईल, म्हणून तो जी काही पडेल ती कामं करतो. ऑल 3 ऑफ देम वेर फॉन्ड ऑफ देअर मदर. आणि ह्या तिघांचंही आपल्या आईवर अतिशय प्रेम आहे, ते आपल्या आईच्या फार जवळ आहेत. शी हॅड वर्क हार्ड टू ब्रिंग अप द 3 ऑफ देम आफ्टर द सडन डेथ ऑफ देअर फादर. त्यांच्या आईने खूप कष्ट केलेले आहेत या तिघांना मोठं करण्यासाठी. त्यांच्या वडिलांचा जो मृत्यू झालेला आहे, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने खूप श्रम करून, मेहनत करून ह्या तिघांना वाढवलेलं आहे. वन डे देअर फादर्स फ्रेंड विजिटेड द मर्डर. आणि एक दिवशी ह्या तिन्ही मुलांच्या वडिलांचे एक मित्र त्यांच्या आईला भेटायला येतात. ही सेड, सिस्टर, यू नो दॅट आय हॅव अ व्हेरी प्रॉस्परस बिझनेस. आणि मग तो त्यांना सांगतो की जसं तुम्हाला माहिती आहे की माझा जो व्यापार आहे तो प्रॉस्परस म्हणजे रिच आणि सक्सेसफुल. बट नाव आय एम गेटिंग ओल्ड अँड माय ओनली डॉटर इज ऑफ अ मॅरेजेबल एज. आणि मग तो त्यांना सांगतो की तुम्हाला तर माहिती आहे की मला एकच मुलगी आहे आणि आता तिचं लग्नाचं वय झालेलं आहे. मॅरेजेबल एज म्हणजे लग्नाचं वय झालेलं आहे. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वूड बी गुड हजबंड टू माय डॉटर अँड हू वूड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. आणि मग तो तिला सांगतो की मी एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे. सन इन लॉ म्हणजे काय, जावई, ज्याला आपण मराठीत म्हणतो, मुलीचा नवरा, याला सन इन लॉ, जावई असं म्हणतात. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वूड बी गुड हजबंड. आणि तो कसा असेल तर तो एक चांगला पती असेल आणि त्यासोबत तो माझा जो बिझनेस आहे, माझं जे कामकाज आहे त्यालासुद्धा तो सांभाळेल, असा मला मुलगा हवा आहे, अशा मुलाच्या मी शोधात आहे.
आय लाईक ऑल युअर सन्स. आणि मग तो पुढे म्हणतो की मला तुमची तिन्ही मुलं जी आहेत ती आवडतात. इफ यू परमिट आय विल मॅरी माय डॉटर टू वन ऑफ देम, बट बिफोर दॅट आय हॅव अ प्लॅन. आणि मग तो म्हणतो की जर तुम्ही परमिट केलं, जर तुम्ही संमती दिली, तर मला माझ्या मुलीचं लग्न त्यांच्यापैकी एकाबरोबर करून द्यायला आवडेल. पण ते करण्याआधी माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे. आणि मग तो काय करतो, तर ती कल्पना तो त्या मुलांच्या आईबरोबर शेअर करतो. आणि मग नंतर पुढे दुसऱ्या दिवशी तो त्यांच्या जवळ जातो. द नेक्स्ट डे द फ्रेंड वेंट टू ईच ऑफ द 3 ब्रदर्स वन बाय वन. आणि मग दुसऱ्या दिवशी तो जो त्यांच्या वडिलांचा मित्र असतो तो एक एक करून या तिन्ही भावांकडे जातो. ही गेव देम ईच अ सॅक ऑफ राईस अँड सेड, माय डिअर बॉय, आय एम गोईंग अवे फॉर अ फ्यू मंथ्स फॉर सम नेसेसरी वर्क. आणि मग तो तिघांकडेही जातो, त्या तिघांना एक एक तांदळाची गोण देतो आणि त्यांना सांगतो की मी काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी एका महत्त्वाच्या, नेसेसरी म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेरगावी जातो आहे. प्लीज लुक आफ्टर दिस सॅक ऑफ राईस टिल आय कम बॅक. आणि मग त्यांना सांगतो की ही जी भरलेली तांदळाची गोण आहे ह्याची तुम्ही काळजी घ्या मी परत येईपर्यंत. द फ्रेंड वेंट अवे. आणि मग तो गृहस्थ जो आहे तो निघून जातो. मेनी मंथ पास बट ही डिड नॉट रिटर्न. बरेच महिने जातात पण ते काही परत येत नाही. इट वॉज नियरली अ इयर बिफोर ही कम बॅक. ही विजिटेड द एल्डेस्ट ब्रदर फर्स्ट. आणि मग त्यांनी त्या गोण्यात दिलेल्या असल्यापासून वर्ष होण्याच्या अलीकडेच तो परत येतो आणि त्या तिन्ही भावांना भेटतो. तर तो पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या भावाकडे जातो. द एल्डेस्ट ब्रदर वेलकम हिम अँड गेव हिम अ स्मॉल पर्स फुल ऑफ मनी. आणि मग हा सर्वात मोठा भाऊ त्याचं स्वागत करतो आणि त्याला एक पर्स म्हणजे त्याला एक पाकिट देतो जे पैशाने भरलेलं असतं. अंकल, यू हॅड लेफ्ट अ सॅक ऑफ राईस विथ मी. आफ्टर फ्यू मंथ्स आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड. Therefore, I sold the rice to my customers. Here's the money I got. Please accept it. Thank you, my boy. You're such an honest person. आणि मग तो मुलगा त्यांना सांगतो की तुम्ही जी माझ्याकडे तांदळाची गोण ठेवून गेला होतात, काही महिने झाल्यानंतर मला चिंता वाटू लागली. आय वॉज वरीड. वरीड म्हणजे काय, मला चिंता वाटू लागली, काळजी वाटू लागली. दॅट इट मे गेट स्पॉइल्ड, की कदाचित ती गोण जी आहे त्याच्या आतले जे तांदूळ जे आहेत ते खराब होतील. स्पॉइल्ड म्हणजे काय, तर खराब होणे. देअरफॉर आय सोल्ड द राईस टू माय कस्टमर्स. आणि म्हणून मी ते जे तांदूळ होते त्या गोणीमधले ते मी माझ्या ग्राहकांना विकले. हिअर्स द मनी आय गॉट. आणि ते विकल्यानंतर जे पैसे मला मिळाले ते हे पैसे आहेत. तर तुम्ही हे घ्या. प्लीज एक्सेप्ट इट. तुम्ही हे घ्या, स्वीकार करा या पैशांचा. थँक्यू माय बॉय. आणि मग त्याच्याकडून हे ऐकल्यानंतर तो माणूस जो आहे, वृद्ध माणूस, तो खुश होतो आणि मग तो म्हणतो की धन्यवाद. यू आर सच अन ऑनेस्ट पर्सन. आणि मग तो म्हणतो की तू किती ऑनेस्ट पर्सन आहेस, खरा व्यक्ती आहेस. ऑनेस्ट म्हणजे काय, खरा व्यक्ती. कारण बरोबर ना, तो काहीही सांगू शकला असता की तुमचे तांदूळ जे आहेत ते खराब झाले, तुम्ही नाही आलात, मी तसेच ठेवले होते आणि ते खराब झाले, असं तो काहीही सांगू शकला असता आणि त्या माणसाला विश्वास ठेवावा लागला असता. पण त्यांनी जे केलं तो त्याला सांगतो, त्यामुळे तो माणूस त्याच्यावर खुश होतो. So I hope children you have understood the story till here. Now the remaining part we will see in the next part. Thank you.